हॅलो फ्रेंड्स, विदर्भातून डेली लाईफ विथ वंदनामध्ये आपलं स्वागत आहे. रात्रीचे 9 वाजले आहे आणि आम्ही निघालो आहे महाकाल उज्जैनला. ही आहे सैनीची ट्रॅव्हल्स आणि आमच्या अपूर्वाने केक आणला होता. तर केकचा सर्वांनी आनंद घेतला आणि सकाळी 8:30 वाजता आम्ही उज्जैनला पोहोचलो. हे आहे आश्रम, शंकराचार्यजींचा आश्रम आहे. आश्रमाच्या आजूबाजूचा परिसर खूप स्वच्छ होता, नीटनेटका आणि खूप छान व्यवस्था होती इथे. त्याच्यामुळे आम्हाला खूप छान वाटलं एकदम बघून. आणि गेल्या गेल्याच आमचं दर्शन झालं, ते गणपतीचं दर्शन झालं. आणि ही बघा, या रूम्स आहेत आणि आम्ही ह्याच रूममध्ये राहिलो आहे. रूम पण इतकी छान होती, खूप सुंदर होती. सकाळी सर्वांनी आपलं आवरून घेतलं आणि ब्रेकफास्ट केला आणि मग आम्ही निघालो पुढल्या प्रवासाला. आणि ह्या टूरमध्ये आम्ही फक्त 6 जणी होतो आणि सांगायचं म्हटलं तर आम्ही फक्त लेडीज होतो. तर त्याच्यामुळे भरपूर एन्जॉय करत गेलो, खूप मजा आली. आणि ही उज्जैनमधलीच नदी आहे. त्याच काठावर नदीच्याच बाजूला आम्ही जिथे जात आहे ते स्थिरमन गणेश मंदिर आहे. तर इथे गर्दी खूप होती, पण छान झालं, छान दर्शन झालं. आणि इथे पूजेचं सामान होतं, पूजेचं सामान घेतलं आणि समोरच गाई, इथे गोशाला होती आणि सर्वजण गाईला चारा घालत होते. तर आम्ही पण थोडासा चारा घेऊन त्या गाईला टाकला. आणि हे आहे स्थिरमन गणेश मंदिर. तर इथे फोटो वगैरे घ्यायला म्हणजे मनाई होती, पण आम्ही त्यांना पुजाऱ्यांना विचारलं तर ते म्हणाले की घ्या, काही हरकत नाही आहे. तर त्यांना सांगितलं आम्ही व्हिडिओ घ्यायचा आहे, तर ते हो म्हणाले. मग आम्ही म्हणून ह्या मंदिराचा व्हिडिओ घेतला. आजूबाजूचा परिसर खूप छान होता. मंदिर खूप म्हणजे मोठंच होतं. आणि हे जे मंदिर आहे हे नाग म्हणजे शिवलिंग आहे आणि त्याच्यावर हा नाग आहे. आणि उज्जैन म्हटलं तर जिकडे तिकडे शिवलिंगच दिसत होते. आणि हे जे दिसत आहे ती आहे एक भिंत. याच्यावर असं म्हणतात की आपली कोणती मनातली जी इच्छा असेल त्याच्यावर लिहिली तर ती पूर्ण होते. त्याच्यामुळे आम्ही पण सर्वांनी लिहिलं त्याच्यावर. आणि हे आहे जगन्नाथपुरीचं मूर्त्या. आणि हे बघा, तुम्हाला जवळून दाखवते आहे स्थिरमन गणेशाची मूर्ती. आणि त्याच्याच नंतर आम्ही बाजूलाच होतं काली माताचं मंदिर, तिथे पण आम्ही ते दर्शन घेतलं काली माताचं. आणि इथे इथे एक मोठा खांब होता. त्या खांबाला असं ते दिवे होते त्या याच्यावर ठेवलेले पूर्ण. आणि दिव्यातलं पूर्ण तेल गळून त्या खांबावर येत होतं. त्याच्यामुळे लोक खूप छान त्याला पैसे चिपकवायचे. आणि मेहंदीचे छापे दिसल्यावर आमचा मोह आवरला नाही. त्याच्यामुळे आम्ही सर्वांनी हातावर सर्वजणींनी छापे काढून घेतले मेहंदीचे. बाजूलाच आम्हाला भुट्टेवाला दिसला. आणि भुट्टा दिसल्यानंतर तर भुट्टा खाल्ला नाही तर होणारच नाही. मग आम्ही सर्वांनी भुट्टा खाल्ला. आणि हा बघा मंदिराच्या आजूबाजूचा परिसर. आणि इथे दर्शन घेऊन आम्ही निघालो आहे कालभैरवला. कालभैरवला खूप गर्दी होती आणि वरून थोडं पाऊस पण येत होता. आणि हे जे कठडे दिसते आहे ते पूर्ण असे 5-6 लाईन होत्या या कालभैरवमध्ये. आणि इथे आम्हाला फोटो नाही घेता आला किंवा आतमध्ये जाऊन याचं शूटिंग करता नाही आलं. पण दर्शन म्हणजे व्यवस्थित झालं. इथून म्हणजे खूप चांगलं दर्शन होऊन गेलं. आणि हे जे याला धागे दिसतात पूर्ण असे बांधलेले, तर हे कोणी मन्नत मागितली तर त्याचे धागे आहे असं म्हणतात. हे तर ते हे होते. आणि हे दगडाचं आहे पूर्ण मंदिर. हे बघू शकता तुम्ही किती छान कोरीव काम केलेलं आहे. आणि हे पूर्ण धागे आहे, याला ते मन्नतसाठी बांधलेले आहे.
आणि बस इथून आम्हाला मग त्याच्यानंतर आम्हाला शूटिंग नाही घेऊ दिली. आणि पण गर्दी खूप होती. म्हणजे जवळपास आम्हाला 1 ते दीड तास लागला. आणि त्यानंतर आम्ही निघालो आहे अ, मंग मंगलेश्वर मंदिर. म्हणजे ज्यांना मंगळ वगैरे आहे, तर ते या मंदिरात येऊन पूजा करतात. आम्ही इथे पूजेचं सामान घेतलं आणि त्या मंदिरात निघालो दर्शनासाठी. तिथे पण खूप म्हणजे गर्दी होतीच इथे. पण आणि आम्हाला त्या आजूबाजूचा परिसर बघा तुम्ही किती छान आहे. आणि ज्यांना ते मंगळ वगैरे आहे असं म्हणतात ते की मंगळ आहे, तर ते इथे येऊन त्याची पूजा करतात म्हणून. तर गर्दी बघा तुम्ही, गर्दी खूप आहे इथे. तरी आम्हाला दीड तास वगैरे लागला असेल दर्शन करायला. आणि समोर एक स्क्रीन होती. त्या स्क्रीनवर आतलं जे मंदिर आहे, तर ते पूर्ण त्या स्क्रीनवर त्याचं ते दाखवत होती पूजा वगैरे. तर आता आत असं काही आतलं दिसत नाही, म्हणून ह्या स्क्रीनवरून खूप छान दिसतं. आणि आपण बघतो शंकराच्या पिंडीला जातो तेव्हा शंकराच्या पिंडीच्या समोरच नंदी असतो. पण इथे मेंढी होती, तर आम्हाला हे काही कळलं नाही. आणि ते पण आम्ही म्हणजे पुजाऱ्यांना पण विचारलं नाही. एवढीच गर्दीच एवढी होती की आम्हाला ते विचारणंच नाही झालं. आणि हे म्हणजे हे मेन मंदिर जे आहे ते हे आहे. आणि इथे बघा हे सगळं पिंडीला जे चंदन वगैरे लेप लावतात चंदनाचा, तर हे बघा किती चंदन ह्या असं प्रकारे चंदन काढत होते. आणि मग निघालो आम्ही मेन मंदिर म्हणजे महाकालेश्वर. आणि महाकालेश्वरचं मंदिर खूप सुंदर आहे. म्हणजे आजूबाजूचा परिसरच खूप छान आहे. इथे गेल्या गेल्या आम्ही सर्वांनी टिकले लावले. आणि आणि त्याच्यावर ते महाकाल असं लिहिलेलं होतं. पण आम्हालाही वाटलं की लावूनच घ्यावं सगळ्यांनी, म्हणून आम्ही सर्वांनी टिकले लावले. आणि मग निघालो आम्ही दर्शनाला. तर आमचा दर्शनाला गेल्यानंतर आमचा मोबाईल वगैरे म्हणजे सर्व घेऊन घेतले. त्याच्यामुळे मला आतलं काहीच दाखवता नाही आलं. पण जे मंदिरात आपण जी पूजा होते, भस्म आरती वगैरे, आणि तर त्याचा VR होता. तर तो आमच्या म्हणजे मुलींनी सांगितलं की ते बघण्यासारखं आहे, म्हणून आम्ही ते बघितलं. तर खूप छान वाटलं. आणि आजूबाजूचा परिसर बघा तुम्ही, इतकं रात्रीची वेळ होती, इतकं सुंदर होतं. आणि हे आहे मृत्युंजय महादेव हे महाकालचंच एक मंदिर आहे. आम्ही इथे जाऊन हे पण दर्शन घेतलं. आणि याच्या शिवलिंग इतके छान होते इथे, खूप छान होते. हे हे दर्शन घेऊन आम्ही मग निघालो महाकालचा आजूबाजूचा परिसर बघायला. तर तो हे बघा शिवलिंग किती छान केलेला आहे. आणि हा परिसर बघा, इतकं छान. गर्दी त्या दिवशी खूप होती. आम्हाला जवळपास 3 ते 4 तास लागले मंदिरामध्ये. हे आणि हे बघा आजूबाजूचा परिसर म्हटलं तुम्हाला तर इतकं छान आहे. आणि इथे कावड यात्रा खूप होत होती. ते आधी आम्हाला काही कळलंच नव्हतं. मग हे जे पाणी घेऊन जातात ह्या कावडनी, तर ते त्या शंकराच्या पिंडेवर टाकतात. यांची लाईन पण वेगळीच असते. आणि हे सगळ्या ज्या होत्या स्टॅच्यू, हे पूर्ण वेगवेगळे सगळ्या प्रकारचे होते तिथे. म्हणजे महाभारतातले म्हणा किंवा असं पूर्ण देवाचे वगैरे सर्व होते. आणि कोरीव काम इतकं छान होतं. आणि ही जी आहे नदीवरचा हा ब्रिज आहे, तर तो पण खूप छान दिसत होता. लाईटिंग खूप छान वाटत होती त्याच्यावरची. तर अशा प्रकारे आम्ही उज्जैनचं दर्शन घेतलं. बाहेर इतका छान परिसर होता, बसायला पण छान होतं, एकदम छान वाटलं. आणि मग दर्शन घेऊन भुका जास्त कोणाला नव्हत्या, म्हणून कमी भूक होती, म्हणून आम्ही याच मंदिराच्या परिसरामध्येच हे हॉटेल आहे, या हॉटेलमध्ये गेलो. आणि कोणाला जे पाहिजे ते त्यांनी घेतलं. आम्ही डोसा वगैरे, फ्रेंच फ्राईज वगैरे खाल्लं. आणि आम्ही इथून आमचं आजच्या मंदिराचं पूर्ण म्हणजे सर्व मंदिराचं उज्जैनमधलं दर्शन झालं.
आणि तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय.